नमस्ते, मी डॉक्टर वैष्णवी. मी न्यूरोफिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते संचिती फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये. आपल्याकडे मिसेस सोनवणे आलेले विथ नर्व रूट कंप्रेशन आणि त्यांना डाव्या पायात आणि उजव्या पायात दोन्ही पायात पूर्ण रेडिएटिंग पेन होत होतं. जेव्हा ते आलेले तेव्हा व्हीलचेअरवर आलेले. त्यांना जास्त चालणं पण शक्य नव्हतं आणि त्यांना खूप क्रॅम्प्स असा सगळा त्रास होता. तर आपण त्यांना त्याप्रमाणे सिम्पटमॅटिकली ट्रीट करत प्रोग्रेस केलं आहे. तर आपण आता त्यांच्याकडून ऐकूया की त्यांना कसं वाटलं फिजिओथेरपी सेशन घेऊन. माझं नाव विश्रांती सोनावणे. माझं वय 68 वर्ष आहे आणि मला 24 तारखेपासून डिसेंबर 24 तारखेपासून खूप त्रास झाला. जे घरी मी उभं राहू शकत नव्हते. पायामध्ये गोळे येत होते आणि सर्व शिरा ताणल्या होत्या. तर अजिबात मी चालू शकत नाही. इतकं सिव्हिअर पेन होतं. मग इथे MRI केला. MRI मध्ये स्पष्ट रिपोर्ट दिसला. त्यानुसार मग जहांगीरला मी गेले. जहांगीरला गेल्यावर डॉक्टरांनी एकदम होपलेस असं उत्तर दिलं की तुमचे पाय आता जाणार आहे म्हणून आम्ही खूप घाबरलो आणि मग हार्डीकर हॉस्पिटलमध्ये गेलो. हार्डीकर हॉस्पिटलमध्ये पण तिने कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट दिली. नर्व रूट ब्लॉक केलं. जे नर्व रूट माझे कॉम्प्लिकेशन होतं, नर्व रूट ब्लॉक केल्यावर घरी सोडलं. त्यानंतर पण मला जो त्रास होता तसा सेम होता. मग मी विचार केला की आपण जरा फिजिओथेरपी घेऊया. मग मी संचिती हॉस्पिटल सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे आले. ह्या डिपार्टमेंटमध्ये येऊन मॅडमनी मला एकदम होप दिले. जे डॉक्टर म्हटले की ऑपरेशन करावंच लागेल तुमचं. आता जरी ब्लॉक दिले तात्पुरते तरी पण तुम्हाला भविष्यामध्ये ऑपरेशन करावंच लागेल. मग इथे आल्यावर मी म्हटलं फिजिओथेरपीने खूप बरे होतात हे ऐकलं होतं. त्यामुळे मग मी इथे आले. वैष्णवी मॅडमने मला एकदम आल्याबरोबर एवढी चांगली ट्रीटमेंट दिली. आईप्रमाणे मला मानून त्यांनी खरोखर माझं ते धीर दिलं मला आणि या टीमने मला एवढं व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. मी जी उठू शकत नव्हते आज मी चालते. फक्त उभं राहू शकत नाही एवढाच त्रास आहे. पण मी चालू शकते, बसू शकते आणि जो व्यायाम दिला त्यांनी तो मी करू शकते. म्हणून मी संचिती हॉस्पिटल फिजिओथेरपी डिपार्टमेंटचे आभार मानते आणि भविष्यामध्ये आशीर्वाद देते त्यांना की त्यांनी त्यांची प्रगती करू ह्या क्षेत्रामध्ये. थँक्यू. सो आपल्याला आता कळतंय की फिजिओथेरपीचा अवेअरनेस किती गरजेचा आहे. कारण खूप पेशंट्स असे येतात होपलेस की काही होणार नाही, माझं मे बी पेन बरोबरच जगणार. सो हे आपल्याला मनातून काढायचं आहे आणि एक्सरसाइजेस आणि प्रॉपर रिहॅब किती गरजेचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. थँक्यू.